देगलूर शहराची नगरपालिका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विचारावर आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. की ज्या विसर्जन घाटवर लाईटची व्यवस्था नव्हती अगोदर, त्या ठिकाणी पूर्ण फेअर ब्लॉक आणि पूर्ण पायऱ्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. की 4 मुलांना घ्यायचं, 10,000 5,000 द्यायचं, विसर्जन म्हणजे त्यांना प्रवेश करून घ्यायचं. हे त्यांचं म्हणजे दररोज दाखवत आहेत फटाकडा वाजवणं, आज एवढे प्रवेश केले, त्याचे एवढे प्रवेश काहीच नाही. नगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला नांदेडची टीम आज आहे देगलूर शहरामध्ये. माझ्यासोबत महाविकास आघाडी आणि अधिकृत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार अविनाश निलंबर दादा निवडणुकीला उभं टाकले अध्यक्षपदाचं. देगलूर शहरासाठी विकासाचे कोणते प्रश्न राहिले आणि कोणते प्रश्न मार्गी लावायचे काय सांगा. देगलूर शहराची नगरपालिका राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विचारावर आणि विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. विकास ही अविरत चालणारी गोष्ट आहे. विकास कधी थांबणारी नाही. मागच्या आम्ही 5 वर्षामध्ये मोगलादानाच्या नेतृत्वाखाली जे कामं केलं होतं 5 वर्षात, त्या इच्छापूर्ती पत्रक आम्ही जाहीर केलं आहोत. काय कोणते कामं केलं होतं आणि पुढील 5 वर्षासाठी आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला आणि शहरातील मतदारांना दिलेलं होतं. आपल्यासोबत जे टीम तयार झाली आहे त्याच्यात माजी नगर अध्यक्ष आहे, माजी नगर उपाध्यक्ष आहे. हे टीम काय आपली जे निवडणूक आहे ते चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि सगळे उमेदवार नगरसेवक सोबत नगराध्यक्ष निवडून येईल का? निश्चितच आम्ही विकासाच्या जोरावर, कामाच्या जोरावर आम्ही लोकांना मतं मागत आहोत. आम्ही काय गेल्या 15 दिवस किंवा एका महिन्यापासून आम्ही लोक म्हणत नाही. आम्ही सतत 7-8 वर्ष गेल्यापासून आम्ही लोकात राहतो. गणपती उत्सवाच्या माध्यमातून, दुर्गा उत्सवाच्या माध्यमातून, विविध क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही लोकात राहतो. त्यामुळं आम्हाला नैतिक अधिकार आहे मतं मागण्याचा. त्यामुळे आम्ही लोकांत मागतो. लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. महत्त्वाची म्हणजे ही निवडणूक लोकांनी पूर्णपणे हातात घेतली. आपण तुम्ही सर्व करत आहात, हातात घेऊन लोक निवडणूक लढत आहेत. त्यामुळं आम्हाला आत्मविश्वास आहे की सर्वांच्या मतदारांच्या या रिस्पॉन्सवर की नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनोरमा मास्टर निलंबर नक्कीच निवडून येतील अशी आम्हाला खूप मोठी आशा आहे. लोकांकडून आम्हाला खूप आशीर्वाद मिळत आहे. आणि सर्व प्रभागातील आमचे 27 उमेदवार आम्ही चांगले काम करणारे उमेदवार दिले होते. त्याच्यामध्ये वेल एज्युकेटेड काही त्याच्यामध्ये आहेत उमेदवार, काही हमालाचे मुलांना आम्ही उमेदवार, मिस्त्रीच्या मुलांना दिलो होतं आम्ही. 24 तास राबणाऱ्या आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चितच 27 पैकी 27 उमेदवार हे आमची निवड येतील असा आम्हाला विश्वास आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की फक्त आणि फक्त वडिलांच्या पुण्याईवर, त्यांच्याच नावावर हे निवडणूक लढवली जाते. त्याच्यावर काय म्हणणं? नाही, वडिलाच्या पुण्याई तर आहेच. हे काय मी सांगायची गरज नाही. तुम्ही लोकांमध्ये जाऊन तुम्ही सर्वे करा. आणि वडिलांची पुण्याई तर फार महत्त्वाची आहे. माझ्या वडिलांनी या शहरासाठी खूप काही झिजलेत. त्यांनी आयुष्यभर या शहरामध्ये गोरगरिबासाठी काम केलेले आहेत. त्याच्यामुळं आणि आम्ही काम करत आहोत. आम्ही त्यांना आदर्श मानूनच आम्ही काम करत आहोत. आणि जे कोणी विरोध म्हणत आहेत तुम्ही त्यांना जाऊन विचारा, तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली मोठं झाल्या, कारण तुम्ही कोणाच्या आशीर्वादावर मोठं झाल्या, ते त्यांना पण विचारा. मी बोलू नये, तू प्रश्न विचारला म्हणून बोललो मी. जे विरोधक आहेत ते एकेकाळी तुम्ही आणि ते एकच पक्षात होत्या, त्या पक्षातून तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात आणि ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्या. तर एकाकाळी सोबत असणाऱ्यांसोबत तुमची लढत आहे थेट. शे काय माहीत आहे का, आम्ही सर्वजण सोबत होतो. कैलासवासी मस्ताराव निलंबर साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेत. लोकांनी 10 वर्ष सत्ता दिलं. निलंबर साहेबांवर विश्वास ठेवून 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरपालिकेवर झेंडा फडकला. त्या माध्यमातून विकास कामं झाली. 4 नगराध्यक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यानंतर आम्ही समाजवादी विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत. आम्ही फार मोठा देगलूर शहराचा वारसा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी 10 वर्षी सत्ता भेटली नगरपालिकेची, हे सर्व जाती धर्माला लोकांना घेऊन काम करतात. एक समाजवादी विचाराची लोक आहेत म्हणून तिथं त्यांना सत्ता दिली आणि त्या जोरावर त्यांनी विकास केला. आता अजित पवार गट हा भाजपसोबत अलायन्स आहे. त्यामुळे त्यांनी तिकडे जायचं ठरवलं. आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही समाजवादी विचाराचं, आम्हाला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्हाला काम करावं पडते. आम्हाला विकासासोबत इथं जातीय सलोखा आम्हाला ठेवावं पडते. शहरामध्ये शांतता प्रस्थापित करावं पडते. ही शहरामध्ये शांतता प्रस्थापित राहिला, सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहिले तर इथं व्यापार देखील वाढणार. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही आणि आम्ही शरद पवार गटात थांबून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. परंतु
काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. शरद पवार गट आणि काँग्रेस हे सेक्युलर वोट जर डिवाईड झालं त्या धर्मावर राजकारण करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होईल म्हणून आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केलो. ह्या विचाराच्या लढाईमुळे प्रवेश केलो. ते आमचे काही दुश्मन नाहीत, आम्ही त्यांना कोण दुश्मन मानत नाही. त्यांचे विचार आम्हाला पटले नाहीत म्हणून आम्ही हा निर्णय घेतलो. मागच्याच निवडणुकीत जर राष्ट्रवादीकडून आपल्याला उमेदवारी भेटली असती तर आपण मागच्याच निवडणुकीत निवडून आला असता का? मागची कोणती? याच्या अगोदरची जी निवडणूक होती राष्ट्रवादी लढवून आम्ही. लढलं हां, नगरसेवक म्हणून. नगराध्यक्ष म्हणून. नाही, नगराध्यक्ष नाही, ते आमचं कसं आहे पक्षानं ठरलं होतं. त्यांनी उमेदवार स्वतः उमेदवार होते ना. पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली. लक्ष्मीकांत पद्मावर यांना उमेदवारी दिली पक्षांनी. पक्षाचा निर्णय होतो. अण्णा, आपण मागच्या वेळेस नगराध्यक्ष होतं, यावेळेस आपण नगरसेवक आणि सगळी टीम चांगल्या पद्धतीने तुम्ही निवडणुकीला समोर जात आहे. काय प्रतिक्रिया आहेत, कशा पद्धतीने निवडणूक आहे? त्यांनी विरोधकांचा आरोप असा आहे की मागच्या वेळेस जे कामं झालेत नाही, मागच्या वेळेस करू शकले नाही तर आता कसं करणार? तुम्ही पाहिलात की प्रत्येक प्रभाग बघा 1 पासून तर 13 या प्रभागामध्ये स्वतः जाऊन पाहू शकता की पूर्ण रस्त्या नाल्या हे सगळे झालेले तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यांनी म्हणत त्यांनी कुठं पाहिले सांगा तुम्ही प्रभाग आणि म्हणजे जे जाहीरनामा छापलो होतो आपण मागच्या वेळेस आणि त्या जाहीरनाम्यात जे जे काम केलेलं आहे ते सुद्धा मुद्दा पूर्ण मांडलेला आहे त्या ठिकाणी आणि समोर काय करायचं हे सुद्धा मांडलेलं आहे आपण. आणि त्यांनी त्यांचं म्हणजे चुकीचं अफवा करायचं त्यांनी आणि विकासाबद्दल त्यांनी बोला मला कुठले रस्ते आजपर्यंत त्यांनी काय काम केलेत. आम्ही बघा तुम्ही इकडे गोकुळनगरमध्ये भवन चौकात पूर्ण मोठं रोड, बालाजी झेंडा सावळ हनुमान मंदिरपासून तर अमरदीप, सरदार लॉजपासून तर पूर्ण इकडून जामा मस्जिदपर्यंत, हनुमान हॉटेल हनुमान मंदिरपासून तर पूर्ण गुमडवेस नगर. तुम्ही नगराध्यक्ष होतात, हे निवडणूक काँग्रेससाठी किती महत्त्वाची, साठी देगलूरमध्ये किती महत्त्वाची ठरणार आहे? कारण राष्ट्रीय नेतृत्वापासून तर राज्याचं नेतृत्व सगळ्यांचं लक्ष काँग्रेसच्या देगलूरच्या निवडणुकीवर आहे. तुम्ही पाहू शकता ह्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहोत आणि विकासाच्या मुद्दे जेवढे आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका तुम्ही पाहिलात तोच पहा आणि कॅप्टन अब्दुल हमीद स्मारक त्या ठिकाणी पहा आणि या गांधी चौकाचं सुशोभीकरण पहा आणि विसर्जन घाटसुद्धा तुम्ही पाहू शकता. अनेक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, बతుకమ్మ सण असेल, बతుకమ్మ सणामध्ये कमीत कमी बతుकమ్మ सणात 20 ते 25,000 महिला त्या ठिकाणी आमची माता बहिणी त्या ठिकाणी सहभाग घेतात. सांस्कृतिक कार्यक्रम होते आणि प्रत्येक दर गणेश मंडळापासून तर आपलं गणेश विसर्जन असेल, दुर्गा विसर्जन असेल की ह्या विसर्जन घाटवर लाईटची व्यवस्था नव्हती अगोदर. त्या ठिकाणी पूर्ण रात्रीचा दिवस आपण रात्री गेल्यानंतर दिवस वाटते त्या ठिकाणी पूर्ण फेअर ब्लॉक आणि पूर्ण पायऱ्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि रात्रभर आमच्या पूर्ण टीम त्या ठिकाणी बसून विसर्जन करत असते. आत्तापर्यंत त्यांनी कधी विसर्जन घाटला आजपर्यंत आले नाहीत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या मागच्या वेळेस तुम्ही पाहिलात की 4 मुलांना घ्यायचं, 10,000 5,000 द्यायचं, विसर्जन म्हणजे त्यांना प्रवेश करून घ्यायचं, हे त्यांचं म्हणजे दररोज दाखवतात फटाकडा वाजवणं. आज एवढे प्रवेश केले, त्याचे एवढे प्रवेश काहीच नाही. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं एवढं मोठं फुगा होतं, ते फुगा फुटून गेले. हे काय आणि 100% टिकणारे आम्ही 4,000 ते 5,000 मतांना आम्ही नगराध्यक्षपदाने सर्व आमचे नगरसेवक निवडून येणार आहेत. माझा प्रश्न असा होता ना की हे निवडणूक देगलूर शहरासाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि केंद्राचं नेतृत्व पण या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं, किती महत्त्वाची आहे निवडणूक? 100% महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आमचे जे खासदार सन्माननीय रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब, तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं की कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांनी देगलूर शहरामध्ये सर्वात जास्त लीड देण्याचं काम आमची जनता ह्या ठिकाणी मायबाप जनतेने केलेलं आहे. परवा पण आपण खासदार आता रवींद्र चव्हाण साहेब पोटनिवडणुकीला आपण पाहिलं देगलूर जनतेनं पूर्ण दिवस रात्र काम करून या ठिकाणी सर्वात जास्त मतदान देगलूर शहरानं दिलेलं आहे, हे तुम्ही स्वतः पाहिलात. त्यामुळं ते तर जाऊ द्या, ह्या ठिकाणी BJP पक्ष तुम्ही बघितलात त्यांनी ह्या ठिकाणी 2 खासदार 1 आमदार असताना त्यांना नगराध्यक्ष कॅन्डिडेट भेटलं नाही. नगरसेवक कोणाला शेवटच्या दिवशी फॉर्म भरलेला आहे आणि हे ह्या ठिकाणी BJP आणि राष्ट्रवादी दोन्ही मॅनेज झालेले आहेत. यांचं जे म्हणणं आहे की नगराध्यक्षासाठी BJP आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून लढत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणण्यापेक्षा तुम्ही एक 10 वर्षाच्या मुलाला चर्चा करा, ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे.
मी तर काय ते सगळं बोलणारच आहे मी. आणि कसं आहे माहिती आहे का, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरलेले भाजपाचे ठरलेले उमेदवार ॲन टाईमला जाऊन तिकीट घेतले तिथे जाऊन तिथं. तर ते काय तुम्ही मला विचारावं मी तुम्हाला सांगावं असला काय विषय नाही ते जग जाहीर आहे ते सगळं. शेवटचा प्रश्न आहे की हे देगलूरची निवडणूक खूप भावनिक होतात चालली, याच्यावर काय म्हणणं आहे? आता निवडणूक आता जे नाही, बोलू शकतो भावनिक निवडणूक होत चाललेली आहे. ही निवडणूक का होत आहे भावनिक हे तुम्ही लोकांना विचारा. त्याचं उत्तर लोक देतील ना, मी कसं उत्तर देऊ? लोक भावनिक व्हायला ते लोक सांगतील, आम्ही कसं सांगू? लोकांना जाऊन तुम्ही विचारा त्यांना. नाही कैलासवासी लोकनेते मस्ताना निलमवार साहेबांचं देगलूर शहरामध्ये जो काम आहे त्यांनी सुखादुखात धावून जात होते. आणि आज कैलासवासी लोकनेते मस्ताना निलमवार साहेब यांची धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा निलमवार या ठिकाणी उभा टाकलेले आहेत. त्यामुळं त्यांचं मस्ताना निलमवार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची मातोश्री मनोरमा निलमवार साहेबांना काँग्रेस पक्षाकडे तिकीट दिलेलं आहे. आणि ते सहानुभूती लाट राहणारच आहे ना. ते देगलूर शहरासाठी वाहून गेलेले आहेत. त्याच्यामुळे पूर्ण या ठिकाणी देगलूर शहरामध्ये लाट आहे त्यांची. तर याचं उत्तर तुम्हाला जनता फार चांगलं देईल. तू लोकांमध्ये विचार करावा. हे होते नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष, दोन्ही आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत. हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आगामी निवडणुकीत किंवा 2 तारखेला हे निवडणुकीचं मतदान देगलूरची जनता कोणाला देईल आणि कोणाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून देतील. खूप खूप धन्यवाद.